नमस्कार. आज शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहे, पण मी कापसाकडे बघतोय. कारण पाऊस पडणंही आपल्या हातात नसेल तरी कापूस याला कसं समोर जाईल हे बदलू शकतं. एल निनो सारख्या बदलत्या वातावरणामध्ये पावसाची वेळ, त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा पावसामधील गॅप, ज्याला आपण खंड म्हणतो, या गोष्टी येणाऱ्या काळात कापसासाठी चॅलेंजिंग ठरू शकतात. पाऊस पडतो, शेतकरी पेरणीही करतो आणि पीकही उगवतं. पण जर यामध्ये पावसामध्ये 8 ते 15 दिवसाचा खंड पडला तर मात्र खरी संकटे इथूनच चालू होतात. मुळामध्ये स्ट्रेस निर्माण होणे, त्यानंतर कापसाच्या झाडांची वाढ मंदावते आणि पुढे चालून त्याला लागणारी पाते, फुले आणि बोंडावर याचा परिणाम दिसून येतो. पाऊस पडणं आपल्या हातात नसलं तरी आधीपासूनच झाडाला स्ट्रेस सोबत लढण्याची शक्ती किंवा ताकद आपण नक्कीच देऊ शकतो. मी शिवराज तौर, नेक्टरगार्ड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर. मीही एका शेतकरी वर्गातून येतो आणि 2019 पासून ह्याच गोष्टीवर काम करत असताना मला एक गोष्ट जाणवली की स्ट्रॉंग क्रॉप, ज्याला आपण म्हणतो, हे फक्त झाडाच्या पानावरून ओळखू येत नाही तर ते झाडाच्या माती आणि मुळावरून ओळखू येते. यामध्येच आम्ही घेऊन आलेलो आहोत 150 दिवसाचा नेक्टरगार्ड कॉटन प्रोग्राम. याच अप्रोचमध्ये आमचं पहिलं सोल्युशन आहे ते आहे नेक्टरगार्ड न्यूट्रीप्राईम फर्टिलायझर. न्यूट्रीप्राईममध्ये ऑर्गॅनिक कार्बन, NPK आणि इनिशियल मायक्रोन्यूट्रंट्स असे 26 टाईपचे पॅरामीटर्स आहेत. मातीला लागणारी अवेलेबल न्यूट्रिएंट्स असतील किंवा त्याची जी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असेल, हे सगळं कम्प्लीट करून मुळाला पोषक माती आम्ही निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर कापसाच्या प्रत्येक स्टेजला वाढीनुसार आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स द्यावे लागतात. त्यामध्येच आम्ही NG Grow Max सिरीज, NG Fruit Max सिरीज आणि NG Shield Max सिरीज अशा 3 सिरीज आलेल्या आहेत. NG Fruit Max सिरीज म्हणजे NG Fruit Max Origin हे झाडांना, कापसाच्या झाडाला जास्तीत जास्त फुलं कशी लागतील आणि त्या फुलांचं रूपांतर पुढे बोंडामध्ये कसं होईल याच्यासाठी केला जातो. पण नुसतं ग्रोथवर फोकस करून काही फायदा नाही. तसं बदलत्या हवामानामुळे आपण बघतो की पाऊस कधी कमी होतोय, कधी हवामान बदलतं, कधी पाऊस जास्त होतो. याच्यासाठी आपल्याला स्ट्रेसवरही भर द्यावा लागेल. त्यासाठीच आम्ही आणली आहे NG Shield Guard सिरीज. आमचं म्हणणं आहे की पाऊस कधी पडेल किंवा जास्त पडेल हे आपल्या हातात नाही, पण पाऊस पडून गेल्यानंतर आपलं झाड कसं सक्षमपणे उभं राहील याच्यावर आपण नक्कीच काम करतो. हा आमचा सगळा नेक्टरगार्ड कॉटन प्रोग्राम आहे. 9 जून रोजी आम्ही ह्या कापसाची लागवड केलेली आहे. आज तारीख आहे 14 जून. तर 14 जूनला 2-2, 3-3 पानावर या कापसाची वाढ झालेली आहे. ह्या नेक्टरगार्डच्या माध्यमातून आम्ही जे काही खत टाकलेलं आहे किंवा जे काही बूस्टर वापरलेले आहे तर त्याचा हा परिणाम दिसतो आहे. उगवण शक्ती चांगली आहे, सरी पद्धतीने त्याला पाणी दिलेले आहे आणि एल निनो असूनसुद्धा, म्हणजे पाऊस पडलेला नसूनसुद्धा आम्ही या लागवडीचं धारिष्ट केलेलं आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये गाईच्या शेणापासून DAP नावाचं एक खत तयार केलेलं आहे. रासायनिक खताला पर्याय म्हणून उत्तम रीतीने आम्ही हे खत तयार केलेलं आहे आणि सर्व शास्त्रीय पद्धतीने केलेले आहे. त्याच्यामध्ये एकूण 26 अन्न घटक आहेत आणि 5 प्रकारचे असंख्य कोट्यावधी त्याच्यामध्ये जीवाणू आहेत. आणि ह्याच्यामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे तो जोपर्यंत हे खत उपलब्ध आहे तोपर्यंत ते पिकाला मिळत राहतं, असं या खताचं वैशिष्ट्य आहे. आता आम्ही 1 एकरला साधारणपणे 400 किलो हे खत आम्ही कापसाच्या पिकाकरता टाकत आहोत. तर हे कसं टाकतात हे तुम्ही आपण बघावे. टाका. आता हे खत जमिनीवर टाकल्यानंतर आता जमिनीचं तापमान सध्या कमी झालेले, एक छान पाऊस आमच्याकडे झालेले आहे म्हणून आम्ही हा खताचा उपक्रम हातात घेतलेला आहे. आता हे खत टाकल्यानंतर छोट्याशा ट्रॅक्टरनी ह्याच्यामध्ये आम्ही पाळी घालणार आहोत. ह्याच्यामध्ये पाळी घालणार आहोत की जेणेकरून सर्व खत मातीमध्ये कालवले जाईल आणि पिकांना त्याचा लाभ चांगला होईल. त्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. आता हे बघा, आम्ही 2 पद्धतीने कपाशीची लागवड केलेली आहे. ॲक्च्युली आमचा 20 एकरचा कपाशीचा प्रोग्राम आहे. तर निम्मी कपाशी आम्ही सरीवर केलेली आहे आणि निम्मी आम्ही रेघोटीवर पद्धत केलेली आहे.
आता ही सुद्धा जी कपाशी आहे ही रेघोटीवरची आहे बघा. ही सुद्धा आम्ही 9 तारखेला लावलेली आहे आणि याला आता हे दुसरं आता स्प्रिंकलरनी पाणी चालू आहे. तर ह्या कपाशीची 2-2 पानावर आता वाढ झालेली आहे आणि उगवण शक्ती कशी आहे ती बघा. गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आपण कपाशी या विषयावर एक मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार केला होता. गेल्या महिन्यात 10 तारखेला आपण त्या कापसाची लागवड केलेली होती. म्हणजे कापसाची लागवड 9 तारखेला केली आणि 10 तारखेला त्या कापसाला सरी पद्धतीने पाणी दिलं होतं. तर त्यावेळेचा जो व्हिडिओ होता तर तो 2-2 पानावरचा तो व्हिडिओ आहे. त्यावेळेस 2 पानावर फक्त म्हणजे 14 तारखेला म्हणजे लावल्यापासून 5व्या दिवशी आपण त्याचा व्हिडिओ घेतला होता. ते 2 पानावर होतं. आता हा जो कापूस वाढ झालेला आहे आता याला जवळजवळ 1 महिना पूर्ण झालेला आहे. म्हणजे 14 तारखेला जो व्हिडिओ घेतला होता आज 10 तारीख आहे. म्हणजे 1 महिना पूर्ण होण्याकरता अजून 4 दिवस बाकी आहेत. तर ह्या नेक्टर गार्डच्या माध्यमातून आम्ही जे काय कार्य केलेले आहे जमिनी सुधारणा त्याच्यानंतर कापसामध्ये ज्या प्रमाणात वाढ पाहिजे ती वाढ. खरं म्हणजे आज एल निनोची भानगड आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे, वाऱ्याचं प्रमाण कमी आहे, जमिनीत ओलावा कमी आहे. तरी देखील या नेक्टर गार्ड कंपनीच्या माध्यमातून आपण जे काय वापरलेले आहे खत असो बूस्टर असो तर त्या माध्यमातून ह्या पिकाची कंडिशन आता अशी झालेली आहे. हे तुम्ही पाहत आहात. काही ठिकाणी खाडे पडले होते ते खाडे आम्ही भरून घेतलेले आहेत. त्यामुळं काही ठिकाणी लहान दिसत आणि पाऊस अजिबातच पडलेला नाही असं नाही. थोडाफार पाऊस पडलेला आहे पण अगदी म्हणजे आत्तापर्यंत जास्तीत जास्त 100 मिली पाऊस आमच्याकडे पडला असेल. त्या पावसावर ह्या पिकाची अशी ही कंडिशन आहे. हे मुद्दामून आपल्याला दाखवण्याकरता हा व्हिडिओ तयार केला. नमस्कार.